जय जय रघुवीर समर्थ. आता आपण 135वा श्लोक घेऊया. धरी रे मना संगती सज्जनांची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. काय सांगितलंय की जसं कस्तुरीच्या संगतीने मातीलाही सुगंध वास लागतो, तसंच सज्जनांच्या संगतीने माणसामध्ये बदल होऊ शकतो. आता सज्जन हा सत्पुरुष असला पाहिजे. सामान्य सद्गृहस्थ किंवा सामान्य सभ्य गृहस्थ नाही. सत्पुरुषाच्या संगतीने मनुष्याच्या अंतःकरणातील सद्भाव वाढतात. चांगले काय हे बुद्धीला पटते, बुद्धी सत्याचा निश्चय करू लागते आणि सन्मार्गाने जाण्याची किंवा सदाचाराने वागण्याची प्रेरणा माणसामध्ये निर्माण होते. आणि हे सगळं कशामुळे होतं तर सत्पुरुषाच्या प्रभावाने, त्यांचा प्रभाव जो काही माणसांवर पडतो त्यामुळे हे विनासायास घडत जातं आणि सहजपणे त्यांच्या आचरणात फरक पडतो. आणि माणसं पण काही असे असतात की सत्य त्यांना आवडत नाही ना, मग ते सत्य सोडतात आणि भयापोटी क्रौर्य आणि पळपुटेपणा करतात. आता त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये भय निर्माण होतं. हा भयाचा आविष्कार निर्माण होतो. तो जर निर्माण होऊ द्यायचा नसेल तर समर्थ म्हणतायत की संतांच्या संगतीने माणसाच्या ठिकाणी निर्भयपणा येतो. अत्यंत क्रूर आणि अक्राळ विक्राळपणा जो काय असतो त्याच्या ठिकाणी तोही मोडून पडतो. मृत्यूचं भय वाटेनासं होतं, कारण सत्पुरुषाजवळ उत्कट रीतीने वास करणाऱ्या दैवी संपत्ती असते आणि त्या दैवी संपत्तीमुळे आपोआपच त्या माणसाच्या ठिकाणी अभय म्हणजे भीती राहत नाही. आणि अभय हे पहिलं लक्षण सांगितलेलं आहे गीतेमध्ये. अभयम सत्व संशुद्धीर असं 16व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक सांगितलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की काळ सुद्धा दूर पळून जातो. आता याच्या पुढचा आपण श्लोक घेऊया. 136. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. आता विचार केला तर हे सर्व ब्रह्मांड जे आहे, आपल्या बाजूची परिस्थिती ही सगळी भयानेच भरलेली आहे. आणि मनुष्याच्या जीवनात अशी एकही वस्तू नाही की ज्याचं त्याला भय वाटत नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की एक आता मी मध्ये कीर्तन केलं, नाही नाही हे जग पूर्ण ब्रह्म रे. म्हणजे हे जग दिसतंय आपल्याला, यद दृष्टम तद नष्टम. जे डोळ्याला दिसतं ते नाहीसं होणार असतं. म्हणजे हे जग खरं नाही आहे, हे सगळं पूर्ण ब्रह्म आहे. आणि हे ज्ञान होण्याकरता मनुष्याला निर्भयता यायला हवी. कारण आसक्तीने तो सृष्टीशी जोडलेला असतो. जोपर्यंत ज्याच्या ठिकाणी आसक्ती आहे तोपर्यंत मूल तत्वाकडे तो झेप घेऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की भयाच्या अतीत तो होऊ शकत नाही. संतांनी मात्र या दिसणाऱ्या प्रत्येक जे काय दिसतं त्याला व्यवहाराचा आधार घेऊन या जगामागचे अनादी अनंत अव्यय अखंड आणि अनिर्वचनीय असं जे तत्व आहे त्यात ते तत्व सांगितलंय की त्या तत्वाचा जर अभ्यास केला तर ते भयाच्या अतीत असतं. ह्यांनी म्हटलेलं आहे ना ज्ञानेश्वरांनी, जे जे दिसे भूत ते ते मानी भगवंत. म्हणजे जे सृष्टीमध्ये तुम्हाला दिसतं ते सगळं भगवंतच आहे, ही जर जाणीव ठेवली तर आपलं भयच नाहीसं होईल. आणि म्हणून सांगितलंय की भयाच्या त्या ब्रह्माच्या पलीकडे काहीही नाही. द्वितीया वै भयम नास्ते. म्हणजे दुसरं काहीच नाही असं शास्त्र सुद्धा सांगताय. आता जेथे द्वैत आहे, भिन्नता आहे, वेगळेपणाची भावना असते तिथे भय वाटतं. आता संतांना ते द्वैत दिसतच नाही, त्यांच्या ठिकाणी द्वैत संपलेलं असतं.
द्वंद्व नाहीस झालेला असतो आणि त्याच्यामुळे संतांना कशाचंही भय उरत नाही. सर्व भूत जात त्यांना आत्मरूपच वाटतात. म्हणजेच काय, सगळीकडे भगवंतच ते पाहत असतात. मग त्यांच्या मनामध्ये भय वाटण्याचं काही कारणच उरत नाही. आणि आपणही तसं जर पाहिलं तर आपणही निर्भय होऊ शकतो. काय आहे की एकट्याला करमत नव्हतं म्हणून एकोहम बहुश्याम ही सृष्टी जी निर्माण केली आहे ती त्याच्यामुळे निर्माण झालेली आहे. तत्वाचे ज्ञान हा त्याच्यावरील खरा उपाय आहे. तत्वाचं ज्ञान करून घ्यावं आणि ते तत्वाचं ज्ञान संतांच्या संगतीत होतं. म्हणजे तिथे तुमच्या जिज्ञासेला तुम्ही, जिज्ञासा जी असते ती जर त्या संतांना प्रश्न विचारले आणि आपली जिज्ञासा नाहीशी करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून श्रवण ऐकलं, तर तुमची जिज्ञासा नाहीशी होऊ शकते आणि आपण मनाने त्यांच्या उपदेशाने मन तृप्त होतं. म्हणून समर्थ म्हणतात की संतांची संगत धरा, संतांच्या संगतीत तुमचं ज्ञान, तत्वाचं ज्ञान निश्चित होऊ शकतं. आता 137वा श्लोक आहे. जीवा श्रेष्ठ ते बष्ट सांगोन गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले, देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आता इथून जुने ठेवणे मीपणे आकळेना असे 5 श्लोक आहेत. काय आहे, समर्थांनी उपदेश करताना म्हटलंय की जुनं ठेवणं काय आहे, तर माणसाच्या हिताचं जे आहे त्याचा विचार माणसाने करायला हवा. आणि सर्व संत जे हिताचं असतं तेच सांगत असतात, किंवा पूर्वीच्या श्रेष्ठ लोकांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की सत्पुरुष कसे असतात, निस्वार्थी असतात. त्यांना कशाचीही हाव नसते. आपल्याला लौकिक मिळावा, आपली ख्याती व्हावी आणि आपल्या अवतीभोवती लोकांनी जमावं असं त्यांना कधीच वाटत नाही. परत ते जे काय सांगतात ते अगदी स्पष्ट आहे आणि उघड आणि रोखठोक असतं. आणि त्याच्याचमुळे संतांची संगत धरली तर आपल्याला फायदा होऊ शकतो. समर्थांचा जेव्हा देह सुटण्याचा वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या यांना सांगितलेलं आहे की आत्माराम दासबोध हे जे माझे स्वरूप हे आहे, ह्याच्यात माझं स्वरूप आहे. आणि ते जे ग्रंथ आहेत दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक, हे कुठेही जाणार नाही. ते तुमच्या जवळ आहे, तेच तुमच्या स्वाधीन आहे. तेव्हा तुम्ही शोक कशाला करता. म्हणजे समर्थ म्हणाले देह हा जाणारच आहे. देहधारी होऊन जर मनुष्य येतो तर देह जाणार. पण समर्थात एक संत होते, त्यांनी आपले 3 ग्रंथ ठेवले आणि त्या ग्रंथात स्वतःच हे टाकून ठेवलंय की ते तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला माझी भेट होईल. आता तसंच भागवतात सांगितलंय. भागवतामध्ये कृष्णाचं सगळं वर्णन आहे. तो म्हणतो की तुम्ही भागवत वाचा, म्हणजे संबंध तुम्हाला माझं दर्शन होत जाईल. असे जे जे संतांचे ग्रंथ आहेत त्या संतांनी आपापल्या ग्रंथात सांगितलंय. तुकोबारायांनी सांगितलंय की माझं सगळं हे गाथेमध्ये आहे, तुम्ही गाथेचा अभ्यास करा. म्हणजे काय की सगळे संत होऊन गेले पण त्यांनी आपलं ज्ञान त्या ह्याच्या रूपाने, ग्रंथांच्या रूपाने ठेवलेलं आहे. आणि त्याचा जर आपण चांगला अभ्यास केला तर देहबुद्धी हळूहळू कमी होत जाते. पण काय आहे की आपल्या ठिकाणी देहबुद्धीच खूप असते ना. आणि ती देहबुद्धी ही कशी असते तर देहाचं सुख तेच माझं सुख असं सारखं आपल्याला वाटत असतो. आणि त्या देहबुद्धीमुळे माणूस जखडलेला असतो आणि त्याच्यामुळे तो इकडे आत्मबुद्धीकडे वळत नाही. तर जर तुम्हाला स्वतःचं हित साधायचं असेल तर समर्थ म्हणतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणजे काय की इंद्रियांना वाटणारं जे सुख असतं ते काही खरं सुख नाही हे तुम्ही आपोआप मान्य करा. आणि वैयक्तिक हिताचा विचार कमी करा. हे लक्षात ठेवा की कुटुंब, समाज, राष्ट्र हे राहणारच आहे. ह्याचा विचार हळूहळू कमी करायचा आणि देहबुद्धी म्हणजे देहबुद्धी आपोआप सुटेल. म्हणून त्यांनी म्हटलंय
कर्म खोटे, देहबुद्धीचं कर्म खोटं आहे, म्हणून आत्मबुद्धीकडे वळावं. आणि आपल्याला हित साधायचं आहे, तर हित हे स्वतः म्हणजे जेव्हा तुमची देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धीकडे वळेल, तेव्हाच तुम्ही तुमचं हित पाहू शकाल, किंवा त्याच्यातच तुमचं हित आहे. हिताचे ठेवणे, आणि त्यांनी म्हटलं हिताचे ठेवणे हे जुनेच आहे, म्हणजे आज काही ते आलेलं नाहीये. पूर्वीपासून सगळे संत लोक सांगत आले की अरे तुमचं हित आहे ते जुनच ठेवणं आहे, म्हणून जुने ठेवणे मीपणे आकळेना म्हटलंय. आता मीपणाने म्हणजे देहबुद्धीच्या अहंकाराने ते आकलन होऊ शकत नाही. जोपर्यंत माणसाची देहबुद्धी सुटत नाही तोपर्यंत ते जुनं ठेवणं समजणार नाही. समर्थाने सांगितलंय देहबुद्धी चांगली नाही, तिचा निराश करा, ती टाकली पाहिजे. पण हे एकदम जमणार नाहीये. त्याच्यासाठी हळूहळू संतांची संगत जर घेतली आणि संतांच्या संगतीमध्ये आपले हित काय आहे हे आपोआप समजतं. आता ह्याच्यामध्ये मनाच्या श्लोकात प्रत्येक ह्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. अनेक प्रकरणात त्यांनी सांगितलंय की विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, नंतर देहबुद्धी निरूपणी विसरावी, देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेना, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात त्यांनी सांगितलंय की या देहबुद्धीला आत्मबुद्धीकडे वळवा. आणि असं जर आपण केलं तर आपण आपली हळूहळू देहबुद्धी कमी होत जाईल. आणि त्याच्याकरता सज्जनांची संगत धरा किंवा संतांची संगत धरा. देहाला सर्वस्व मानण्याच्या वृत्तीवर परिणाम व्हावा आणि माणसाने विवेकाने वागावे, हाच त्यांचा समर्थांचा पुन्हा पुन्हा सांगण्याचा हेतू आहे. त्याच्यानंतर श्लोक 138 आहे. भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले, देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. पुन्हा इथे तोच श्लोक आलाय, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आता जुने ठेवणे म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलंय की प्रत्येकाच्या ठिकाणी अहंकार असतो. कशाचा असतो? ऐश्वर्य असतं, आणि मीच सुखी आहे, मीच समाधानी आहे, माझ्या ठिकाणी खूप विचार आहेत, मी इतका शिकलेला आहे, असे उदात्त विचाराचे ठेवा आपण आपल्या ठिकाणी जमवून ठेवलेला असतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला तो एक प्रकारे अहंकार आलेला असतो. आणि खरं पाहिलं तर त्या अहंकारामुळे शेवटी एकदा कधीतरी घात होतो, परंतु तो जेव्हा घात होतो तेव्हा त्याला समजतं, तोपर्यंत तो त्याचे आयुष्य अर्ध अधिक गेलेलं असतं. म्हणून सांगितलंय की एकदा शांत मनाने विचार करा की हा अहंकार खरंच चांगला आहे का, याचा साधक बाधक जर विचार केला आणि जागृत आणि विवेकाने जर विचार केला तर आपल्यामध्ये प्रगती, परिवर्तन, पालट हे आपोआप होऊ शकतं. कारण काय, मनुष्यामध्ये पालट होणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याशिवाय देहबुद्धी आत्मबुद्धीकडे वळणार नाही. त्यांनी सांगितलंय की समर्थ म्हणतायत भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त झाले. म्हणजे काय, संपत्ती आहे, सगळं काही आहे, पण हा सगळा भ्रम आहे. तो भ्रम तुमचा कसा नाहीसा होईल, तर खूप मिळालं तुम्हाला ज्ञान आणि त्या ज्ञानाचा तुम्ही शेवटच्या क्षणी काहीही उपयोग होत नाही. तुमच्या बरोबर काय येतं, तर आपण जे काय नामस्मरण केलेलं असतं किंवा देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे गेलेलं असतं, तर ते तुमच्या बरोबर येऊ शकतं. तुमची गर्भश्रीमंती, सगळं संपत्तीचा ठेवा सगळा इथेच ठेवावा लागतो. आणि मनुष्य अगदी जसा जन्माला येतो काही न घेता तसाच तो जातो. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की आता असं पुष्कळ वेळा की एखादा आंधळा मनुष्य असतो, तर त्याला चिंतामणी सापडला तर तो गारगोटी म्हणून फेकून देतो. खरं चिंतामणीचा उपयोग असा आहे की तो तुम्ही जवळ ठेवून त्याच्याजवळ जे तुम्ही मागाल ते मिळू शकतं. तसंच कामधेनूच आहे, कामधेनूजवळ जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळतं. पण तुम्ही, किंवा कल्पवृक्ष आहे,
पण त्याच्या खाली बसून किंवा तो जवळ असताना तुम्ही संकटाचीच कल्पना केली तर त्याच्यात दोष कोणाचा आहे सांगा बरं. म्हणजे सर्व अनुकूलता असताना सुद्धा आपण जर वाईटच विचार केले तर त्याची शिक्षा माणसाला भोगावीच लागते. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की देहबुद्धी सोडल्या वाचून आपल्या सुधारणा होणार नाही. इंद्रिय सुखांचा इंद्रिय सुख हेच माझं सर्वस्व सुख आहे असा देहबुद्धी माणसाच्या ठिकाणी जोपर्यंत असते तोपर्यंत तो कितीही तत्वज्ञानी असला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर त्या देहबुद्धीचा त्याग करायला पाहिजे आपण. देहबुद्धी म्हणून समर्थ म्हणतात की देहबुद्धीचा निशेष त्याग करावा. ती आपल्या ठिकाणी आपल्याला आत्मबुद्धीकडे कधीच वळू देत नाही. आणि तेच जुने ठेवणे आहे की जे आत्मबुद्धीकडे वळल्यानंतर तुम्हाला साध्य होऊ शकतं. ते खऱ्या अर्थाने कसं आहे, ते गुप्त आहे, ते तुम्हाला दिसत नाही. पण ही जी सृष्टी सर्व दिसते ती त्या जुने ठेवणे जे आत्मतत्व आहे किंवा ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या अधिष्ठानावरच ही सर्व सृष्टी दिसते. ती गुप्त आहे. पण ती गुप्त आहे हे तुम्हाला समजत नाही. खरं पाहिलं तर ते उघड आहे. पण ते उघड आहे हे जाणण्याची कल्पना जोपर्यंत आपल्या मनाला शिवत नाही तोपर्यंत आपण त्याला गुप्तच म्हणायला हवं. आणि ती दृष्टी येण्याकरता बुद्धीची तर्क प्रणाली बदलली पाहिजे. आणि आपला जो घायकुता स्वभाव असतो कसा सतत कल्पना करत बसण्याचा तोही बदलायला पाहिजे. म्हणजेच काय की सगळं आपण जे पाहतो ते प्रतिकूल आहे असंच आपल्याला वाटतं. तर ते अनुकूल होण्याकरता जुने ठेवणे काय आहे त्याचा विचार करायला पाहिजे. आणि तेच जुने ठेवणे त्याच्याकरता समर्थ म्हणतायत की तर्कबुद्धी शुद्ध असेल, विश्वास दृढ असेल तर त्या सांस्कृतिक ठेवा म्हणजे जुने ठेवणे जे आहे त्याचा तुम्ही विचार करू शकाल. नाहीतर तो तिथपर्यंत जाऊन पोचणं कठीण आहे. तर त्याच्याकरता हळूहळू देहबुद्धी सोडण्याचा प्रयत्न करा. देहबुद्धीमुळेच हे जाणवतं. सद्गुरुनाथ महाराज की जय.